एका आईच्या हृदयात किती वेदना दडलेल्या असतात हे फक्त तीच जाणते. सोलापूर शहरात काल एक असा दिवस उजाडला जो नारायणकर कुटुंबासाठी कधीही विसरता येणार नाही. तुमच्या मिसेसचा मोबाईल आहे ना, हे मिसेसचा हे बंद झालाय. मग हिच्यामधलं सिम माझ्या मोबाईल मध्ये घालून मग ते नंबर घेतलो आम्ही. मला सांगू नका काय, पण तुम्ही फक्त मी निक बेटा म्हणलो फक्त तिला. तुमच्या नातेकला बोलायचं खाली, ते भ्यायला लागला तुमचं मुलगा. कळलं का साहेब? महेशच्या घरला जातो. सकाळी सूर्यकिरणांनी घरात उजेड पसरला. पुष्पलता प्रभुलिंग नारायणकर यांनी नेहमीप्रमाणे सर्वांना चहा दिला. मुलीला कॉलेजसाठी, पतीला कोर्टासाठी डबा बांधला. सासू सासऱ्यांच्या हातात जेवणाची ताटे दिली. हसत हसत म्हणाल्या, लवकर या. ती शेवटची सकाळ होती. संध्याकाळ झाली आणि रघुजी हॉस्पिटल जवळील रेल्वे रुळावर एक हृदयभेदक दृश्य पसरलं. रेल्वेच्या धडकेत एका 46 वर्षीय महिलेचा चेहरा पूर्णपणे विचिन्न झाला होता. बाजूला पडलेली काळी बॅग, फुटलेला मोबाईल आणि एक छोटी चिठ्ठी ज्यात फक्त एक फोन नंबर लिहिला होता. ती महिला कोण होती? त्या होत्या घर सांभाळणारी सून, मुलांना जन्म देणारी आई, पतीची साथीदार पुष्पलता नारायणकर. रुग्णसेवक लादेन यांच्या अँब्युलन्समधून सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आलेल्या या मृतदेहाकडे पाहताच कोणाच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले. पती प्रभुलिंग नारायणकर जे कोर्टात स्टेनोग्राफर म्हणून काम करतात, त्यांना रुग्णसेवक लादेन आणि पोलिसांचा एक फोन आला. तुमच्या पत्नीचा छोटासा अपघात झाला आहे, ताबडतोब या. ते धावत रुग्णालयात पोहोचले. पण जेव्हा ॲम्ब्युलन्समध्ये त्यांची पत्नी निष्पाप अवस्थेत दिसली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. डोळ्यातून अविरत अश्रू वाहू लागले. आवाज कापत म्हणाले, दादा मैं क्या बोल रहा हूँ, मेरी बात सुनो. बोले ना, अरे अंदर जाऊ नको. ओ क्या दिली दादा, मेरे का नहीं. ओ त्यासाठी तुम्हाला शांत बघू नका. ही माझी पुष्पलता आहे का? मग बातमी घरापर्यंत पोहोचली. 75 वर्षांच्या सासू सासऱ्यांना चालताही येत नव्हतं, तरीही ते रुग्णालयात धावले. वृद्ध माता बापाने आपल्या सुनाला पाहताच काहीच फाटल्यासारखं होऊन रडू लागलं. कॉलेज ड्रेसमध्ये असलेली मुलगी आईची बातमी ऐकताच धावत पळत रुग्णालयात आली. ॲम्ब्युलन्समध्ये आईला पाहताच तिने एक असा हंबरडा फोडला की आसपास उभ्या असलेल्या प्रत्येकाचे काळीज पिळवटून निघालं. आई, सकाळी तू मला डबा दिला होतास, आता तू कुठे गेलीस? आई, ज्या हाताने सकाळी सर्वांना जेवण वाढलं तेच हात आता थंड झाले. मयत पुष्पलता यांच्या जवळ सापडलेली काळी बॅग कुटुंबियांच्या हातात दिली. ती बॅग हातात घेताच सर्वांचा गळा दाटून आला. डोळ्यातून अश्रूंची धारा वाहू लागली. नातेवाईकांनी, बहीण भाऊ आले, मात्र भावाने रडत रडत भाऊजींवर थेट आरोपच केला. माझ्या बहिणीला किती त्रास दिलाय, किती गोळ्या घातलाय, त्यामुळेच तिने हे पाऊल उचललं. क्षणभर रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झालं, पण प्रेम आणि दुःखाने ते थांबवलं. प्राथमिक माहितीनुसार पुष्पलता गेल्या अनेक वर्षापासून एका मानसिक आजाराने ग्रस्त होत्या. त्या तज्ञ मानसिक डॉक्टरांचा सल्लाही घेत होत्या आणि औषधीही घेत होत्या. तरीही आतून किती एकटेपणा, किती वेदना सहन करत होत्या ते हे कुणालाच कळलं नाहीये.
बाहेरून कुटुंब सुखी दिसत होतं, पण पती चांगल्या पदावर, मुलगा पुण्यात नोकरीला, मुलगी कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत असताना, पण आतून एक आई किती मोठ्या संघर्षातून जात होती याची कुणालाच कल्पना नव्हती. आज नारायणकर कुटुंबावर दुःखाचा प्रचंड डोंगर कोसळला आहे. एक आई, एक पत्नी, एक सून कायमची निघून गेली आहे. देव प्रभुलिंगन नारायणकर, त्यांच्या मुलगा, त्यांच्या पती, मुलीला आणि वृद्ध सासू सासऱ्यांना या असह्य वेदनेतून बाहेर पडण्याची ताकद देव. जर तुम्हाला किंवा तुमच्या कोणत्याही जवळच्या व्यक्तीला, मित्रांनो, मानसिक त्रास होत असेल तर एकटे राहू नका, बोलून काढा, मदत घ्या. पोलीस आता या आत्महत्यामागील नेमकं कारण शोधत आहे. तर अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.